नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आगामी भागात काय घडणार आहे ते पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. ईश्वरी राकेशवर संशय येतो, कारण तो साखरपुड्याच्या कार्यक्रमातून अचानक निघून जातो. त्यानंतर ईश्वरीचे वडील राकेशला परत बोलवतात आणि म्हणतात की साखरपुडा लवकर उरकूया. यावर राकेश लगेच लग्नाची तारीख ठरवूया असं सुचवतो. त्यावर ईश्वरीचे बाबा म्हणतात, मग त्याच दिवशी साखरपुडा देखील करूया. सर्वजण या निर्णयाला तयार होतात. यानंतर राकेश ईश्वरीच्या बाबांना विचारतो की मला देवळात जायचं आहे, ईश्वरीला घेऊन जायचं काही हरकत नाही ना. तेव्हा त्यांची आई म्हणते, तुमचा तर अजून साखरपुडा देखील झाला नाही. पुढे आपण पाहतो की ईश्वरी राकेशला विचारते, त्या दिवशी तुम्ही सांगितलं की मास्तरची तब्येत खराब आहे, पण तेव्हा तुम्ही खूपच गोंधळलेले दिसत होतात. मला काहीतरी वेगळंच वाटते. राकेश या प्रश्नामुळे अस्वस्थ होतो. दुसरीकडे एक अनोखी व्यक्ती अर्णवला भेटतो आणि सांगतो की चौथा गुरुजी वकील सापडलाय. अर्णव विचारतो, तो कोण आहे? त्यावर तो व्यक्ती उत्तर देतो, तुमच्या बहिणीचा नवरा. आणि त्या व्यक्तीने आणखीन एक धक्का देणारी गोष्ट सांगितली, तुमचे बहिणीचा नवरा खरं तर वकीलच नाही आहेत. आता पुढच्या भागात अर्णव आणि ईश्वरी राकेशच्या या गुंड वागण्यामागचं खरं कारण शोधणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.